पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगानं नागरिकीकरण होत असलेला जिल्हा असल्यानं या अनुषंगानं भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमावलीत तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल. या दृष्टीनं पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. पुराच्या विळख्यातून पालघरला बाहेर काढण्यासाठी केलेल्या सरकारच्या मेगा प्लॅनवरील हा स्पेशल रिपोर्ट. पालघरच्या पूरस्थितीवर साठवण तलावांचा उतारा. महापूर बाधितांना मुख्यमंत्र्यांचे विशेष पॅकेज. अतिवृष्टीत पाणी साठवणारे होल्डिंग स्पॉट. वणवण बंदरामुळे पालघरमध्ये चौथी मुंबई होणार असल्याची घोषणा महायुती सरकारमध्ये करण्यात आली. पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर पुरात अडकलेल्या पालघरच्या शहरी नियोजनाचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र आहे. याच कारणानं खुद्द मुख्यमंत्र्यांनी पालघरचा चेहरा मोहरा बदलण्याकरता विशेष पॅकेज जाहीर करण्याचे आदेश दिले. आपत्ती काळात वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याकरता पायाभूत संरचनेची पुनर्रचना. तीनही वीज कंपन्यांनी आवश्यक उपाययोजना करत इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन करावं. जलसाठे आणि पाण्याच्या प्रवाहांचा सखोल अभ्यास करून त्यांचे नकाशे तयार करण्याचे निर्देश. अतिवृष्टीत पाण्याचा निचरा होण्याकरता पाणी साठवण्याकरता होल्डिंग स्पॉट विकसित करण्याचे आदेश. मुदत संपलेल्या लीजवरील जागांचा वापर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश. पालघरमध्ये सुनियोजित विकास व्हावा म्हणून भविष्यात विकास परवानग्या देताना विकास आराखड्याच्या अभ्यासाचा आधार घेतला जाणार आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देतानाच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याचं निश्चित केलंय. जलजीवन पूर्वपदावर आणण्याकरता दळणवळण रस्ते सुविधा प्राधान्यानं पूर्ववत करायचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. याकरता सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचं सर्वेक्षण करून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देखील कार्यवाही करावी. तात्काळ दीर्घकालीन मदतीच्या उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीनं पाठवावे. या कामांकरता आवश्यक निधी शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही फडणवीस देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशनातील या उपाययोजनांची अंमलबजावणी कशी होते यावर पालघर जिल्ह्यातील भविष्यातील आपत्कालीन सोयी सुविधा कशा असतील हे ठरेल. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.